कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षातील महत्त्वपूर्ण नेते आता भाजपची वाट धरत आहेत। सोलापूर जिल्ह्यातले माजी 5 आमदार हे लवकरच भाजपमध्ये सामील होतील। त्यापैकी अनेक जणांनी आज देखील प्रवेश केला। मात्र या सगळ्यांचे पडद्यामागचे सूत्रधार आपल्या सोबत आहेत। सचिन कल्याणसाठी आमदार अक्कलकोट। मी म्हणलं की पडद्यामागचे सूत्रधार का, त्याचं कारण असं की पालकमंत्री वर्षभरापूर्वी जयकुमार गोरे यांनी आले। पक्षाची सत्ता तिथं आमदार गेल्या 11 वर्षांपासून ये जा होतं, पण पक्ष काही वाढीला लागला नव्हता। आत्ता असं अचानक नेमकं काय चक्र फिरवलेत किंवा फिरलेत की एवढी मोठी संख्या, एवढी मोठी लाईन लागली? नाही, पहिली तर पक्षामागचा सूत्रधार वगैरे असं काही नाही आहे। माझे नेते आणि माझी पार्टी मला जी जबाबदारी सांगतात ते मी करत राहतो। माननीय राजन पाटील साहेबांचं असतील, बबनदादांचे दोन्ही चिरंजीव असतील, हे खूप दिवसापासून चाललेलं होतं पक्षात यायचं। पक्षविस्तार हा कुठल्याही राजकीय पक्षाने करायचा असतो, त्याला काही गैर नाही। आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माननीय पालकमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलं ह्याच्यामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याला दुजोरा दिला की करून घ्यायचं आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतला। तुम्ही निर्णय घेतला खरा, पण ज्यावेळी याची चर्चा सुरू झाली, खरं तर न्यूज 18 लोकमतनी सर्वात आधी ही बातमी केली होती आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्याचे पक्षांतर्गत पडसाद उमटायला सुरुवात झाली होती। अगदी जाहीर प्रसारमाध्यमांसमोर तिथल्या स्थानिक जुन्या नेत्यांनी विरोध दर्शवला, कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलं, मात्र तरी देखील प्रवेश झाला। काय समजायचं, अंतर्गत नाराजी नंतर देखील झाली प्रवेश? नाही, जो विरोध दर्शवला गेला तो मतदारसंघ वेगळा होता। राजन पाटलांच्या आणि बबनदादांच्या प्रवेशासाठी कोणीही विरोध दर्शवला नाही। आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, दोन्हीही तालुक्यातले मंडल अध्यक्ष स्वतः जातीनं हजर होते। एकदा पक्षाने निर्णय घेतला, नेतृत्वाने निर्णय घेतला, तो अंतिम असतो। एखाद्या बाबतीत ती गडबड झालेली आहे का तर निश्चित झालेली आहे, साहजिक आहे। कार्यकर्त्यांचे स्थानिक इश्यू असतात, रोजचे संघर्ष असतात, त्यामुळे थोडे भावना तसे निर्माण होणे साहजिक आहे। जे झालं ती घटना, ती मतदारसंघ वेगळी होती आणि त्याच्याही बाबतीत मला खात्री आहे ही भारतीय जनता पार्टी आहे। पक्ष नेतृत्व जे निर्णय घेतले जातात ते कार्यकर्ते निश्चित मान्य करतील आणि येणाऱ्या काळातसुद्धा जे अजून प्रवेश होणार आहेत ह्याही प्रवेशाला जी नावं ठरलेली आहेत तेही लवकरच होतील। आणि आता जे झाले त्याबाबतीत कुणाचाही विरोध नव्हता। किंबहुना जुनं भाजप आणि येणाऱ्या नवीन भाजप हे एकत्रित म्हणून चांगलं काम करतील आणि येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक चांगला निकाल आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। एक तुमची मागच्या काही दिवसांपूर्वी झालेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खूप चर्चेत राहिली होती। अपोजिशनपेक्षा अंतर्गत गट अशीच ती लढत पाहायला मिळाली, मात्र एकेरी विजय तुम्ही मिळवला होता। येत्या काळातलं काय नेमकं नियोजन असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं प्रवेश होत आहेत की समोर कुणी उरणार का नाही असं काही परिस्थिती फारशी दिसत नाही आहे। जे मी सुरुवातीचा उल्लेख केला की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं, आज ती परिस्थिती तितकीशी राहिली नाही किंवा अगदीच कमी प्रमाणात राहिली। अंतर्गत संघर्षाचा येत्या काळात देखील फटका बसेल। जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, सोलापूर देखील महानगरपालिका मोठी आहे। मार्केट कमिटीची निवडणूक ही चिन्हावरची निवडणूक नव्हती, ती आपल्या स्थानिक गटतटावरची निवडणूक होती। ही गोष्ट खरी आहे की आमचेच म्हणजे समोरचे होते तेही भाजपचे होते आणि आम्ही समोरच्या पॅनलमध्येही इतर काही पक्षातले लोक होते आणि आमच्या पॅनलमध्येही इतर काही पक्षातले लोक होते। पण ही निवडणूक ही स्थानिक पातळीवरची, ती पक्षाच्या चिन्हाचा त्यात विषय नव्हता। मार्केट कमिटी संपलं, विषय संपला। मार्केट कमिटी चेअरमन पण आता लवकरच त्याही बाबतीत निर्णय होऊन जातील आणि स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा चिन्हावर निवडणूक होतील, आम्ही सगळे नेते मंडळी, मी म्हणलं मगाशी, भारतीय जनता पार्टी आहे, ही नेते पार्टी पक्षाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष असतील आणि स्थानिक प्रमुख म्हणून आमचे पालकमंत्री साहेब असतील, हे तिघंही जे निर्णय घेतील ते सगळ्यांनी आम्ही मान्य करू आणि एक दिलाने निवडणूक लढवू आणि निश्चित या सगळ्या संस्थांवर भारतीय जनता पार्टी चांगला विजय संपादित करेल। एक शेवटचा प्रश्न, विरोध तात्पुरता होता नव्हता वगैरे वगैरे, पण थोडक्यात झालेल्या आणि येणाऱ्या पक्षप्रश्नांना पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे असं म्हणायचं? नाराजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मान्य होतील सगळ्या? जे निर्णय आता प्रवेश झाले ते 100% माननीय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री या तिघांच्या चर्चेतून चालले आणि हे सर्व मान्य आहेत। पक्षविस्तारासाठी जे निर्णय व्हायचे आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी जे ग्रीन सिग्नल दिले ते सगळे झाले आणि जे होणार आहेत माननीय मुख्यमंत्री लवकरच त्याच्या त्या बाबतीत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दोघेही निर्णय घेतील आणि ते जे निर्णय घेतील
ते सगळ्यांना निश्चित मान्य असणार आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करायची आमची पद्धत आहे, परंपरा आहे, ती कायम राहील. लोकसभेला जो फटका बसला, विधानसभेला तो बऱ्यापैकी भरून आला आहे. येत्या काळात काय नेमकं उद्दिष्ट असणार आहे? लोकसभेला फटका तर अंतर्गतचा बसला हे जवळपास सगळ्यांनीच हे केलं आहे, पण येत्या काळात, कारण सोलापूर महानगरपालिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. काँग्रेसचा तिथं खासदार आहे, इतर देखील गटचट असं गटातराचं राजकारण आणि या सगळ्याचं येत्या काळातलं काय व्यूहरचना असणार आहे? जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून महानगरपालिका. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसचे जिथे खासदार आहेत आणि लोकसभा निवडणूक पक्षांतर्गत फटका वगैरे बिलकुल कुठेही नाही बसला. लोकसभा निवडणूक एक नेगेटिव्ह सेट करत गेले आणि तो नेगेटिव्ह सेट केला किंवा एक परसेप्शन जो बिल्ड झाला तो दुर्दैवाने आम्हाला तोडता नाही आला, म्हणून आम्ही ही निवडणूक केलो गेलो. तसं तर 2च मतदारसंघांनी एकतर्फी मताधिक्य दिलं, बाकी 4 मतदारसंघ हे चांगल्या पोझिशनला होते. स्वतः खासदारांचा मतदारसंघ हा इक्वलला जवळपास गेला. त्यामुळं लोकसभेच्या 2 मतदारसंघामुळे आमचं गणित चुकलं. पण त्या 2 मतदारसंघातलं जे गणित चुकलं म्हणत होतो ती आता परिस्थिती वेगळी आहे. आत्ता काँग्रेसचे असतील, उभाटाचे असतील आणि शरद पवार गटाचे असतील, मी निश्चित सांगतो आमची जी रणनीती आहे, शेवटी आमचा राजकीय पक्ष आहे, निवडणुका जिंकणं हे आमचं पहिला उद्दिष्ट आहे. आणि जिंकण्यासाठी जे जे सक्षम उमेदवार असतील, जे शेवटी इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये इलेक्टिव्ह मेरिट्स लावावं लागतात आणि त्या इलेक्टिव्ह मेरिट्समध्ये जे जे फिट राहतील अशा सगळ्या लोकांना आम्ही निश्चितच सामावून घेणार आणि चांगला निकाल आम्ही देत असताना विरोधकांची अवस्था किती वाईट होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला निश्चित दिसून येईल. एकंदरीत बघितलं तर कुठल्याही पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण नेतृत्वात इथले पक्षप्रवेश होत राहतील आणि पक्षवाढीसाठी अर्थातच राजकीय मेरिट म्हणजेच इलेक्ट्रोल पॉलिटिक्समध्ये भाजप कुठंही कमी पडणार नाही असा थेट इशारा देखील यावेळी भाजपचे आमदार आणि सोलापूरचे नेते सचिन कल्याणसाठी यांनी सांगितलंय. प्रवीण सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.